पत्र लिहून ठेवलं होतं, आम्ही दोघं पती पत्नी देहांत प्रायश्चित्त घेतोय, पण एक विनंती आहे, हे ब्रह्मवृंदांनो, आमच्या मुलांना त्या ठिकाणी वाळीत टाकू नका, माझ्या मुलांच्या मुंजीस परवानगी द्या, माझ्या मुलांना तुमच्यामध्ये घ्या. आणि निवृत्तीनाथांना सांगितलं होतं, निवृत्ती तू मोठा आहेस बाळ, त्या चिमुरड्या मुक्ताईला सोपानाला कधी आमची आठवण होईल असं कधी वागू नको बाळा, आई वडील म्हणून तू त्यांचा सांभाळ कर, असं सांगून त्या ठिकाणी निघून गेले महाराज. असं पत्र ज्या वेळेला सकाळी सकाळी पाहिलं निवृत्ती दादांनी, हा मरडा फोडला. चिमुरडी मुक्ताई विचारत होती, का रडताय रे दादा, का रडतोय? ज्ञान दादा बी रडताना दिसला, सोपान रडतोय, का रडतोय दादा तुम्ही, काय झालं रे? काही नाही ग मुक्ते. बरं दादा आई कुठे गेली? म्हणे गेली बाहेर कुठेतरी. आता काय सांगणार, अचानक सांगितलं तर त्या ठिकाणी रडायला लागेल. कुठे गेली दादा? इंद्रायणीवरती गेली का? कुठे मंदिरामध्ये गेली? कुठे गेली आपली आई? त्यावेळेला छोट्याशा ज्ञानदादांनी मुक्ताईला जवळ घ्यावं, मुक्ता रडू नकोस ग, आता आपली आई अशा गावाला गेली, आपले बाबा एवढ्या दूरच्या गावाला गेले की ती आता परत कधीच त्या ठिकाणी येणार नाही, कधी येणार नाही. रडायला लागली मुक्ता, सांत्वन केलं.